कोपरगावात बॅनर फाडल्याप्रकरणी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे। माता रमाई यांच्या जयंतीनिमित्तानं कोपरगाव शहरात लावलेले बॅनर फाडण्यात आले होते। त्याच्या निषेधार्थ शहरामध्ये रविवारी एक दिवसीय बंद आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून पुकारण्यात आला होता। त्याला व्यापारी वर्गाने आणि स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवत शहरात एक दिवसीय बंदही पाळला। आरोपीला तात्काळ अटक करावी आणि कठोरात कठोर शिक्षा करावी अशी तीव्र स्वरूपात मागणी केली जात होती। त्या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस अधिकारी वैभव कलुबर्मे आणि डीवायएसपी शिरीष वमने यांच्या आश्वासनानंतर सदरचं आंदोलन स्थगित करण्यात आलं असून पोलीस प्रशासनाला 2 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला होता। पोलीस प्रशासनानं दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे एका आरोपीस अटक केली असता सदरील आरोपी हा मनोरुग्ण असून त्यानंच हे कृत्य केल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं। परंतु पकडण्यात आलेल्या आरोपीवर शंका उपस्थित करून खरा आरोपी पकडला गेला नसून पोलीस प्रशासन समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंबेडकरी समाजाच्या वतीनं करण्यात येतोय। पोलीस प्रशासनाला दिलेल्या अल्टिमेटमनुसार सोमवारी सायंकाळपर्यंत अवधी देऊन देखील खरा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला नाही, म्हणून दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आंबेडकरी समाजाच्या वतीनं धर्मगुरू बंते कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दुशिंग, जितेंद्र रणशूर, विजय त्रिभुवन यांच्याकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। सदरच्या उपोषणाला कोपरगाव शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवत आपल्या भावना व्यक्त केल्या। आपल्या ह्या कोपरगाव शहरामध्ये अतिशय गुण्यागोविंदाने अनेक पिढ्यापासून नांदणारी जे काही समाज आहेत ते आजही गुण्यागोविंदानेच नांदत आहेत। परंतु त्यामध्ये कोणीतरी एक मिठाचा खडा टाकतो आणि समाजाचं काय करतो, तो त्या समाजाला बिघडवण्याचं काम करतो। अशाच पद्धतीने या ठिकाणी काही माथे फिरून म्हणण्यापेक्षा कोणीतरी मास्टर माइंडने माथे फिरू तयार करून माता रमाईचा फॅक्स बोर्ड बॅनर फाडला आणि त्या बॅनरची विटंबना केली। हा जो समाज आहे बहुजन समाज, हा सर्वधर्मीय समाजाला एकत्रित करून बाबासाहेबांनी आम्हाला ते कार्य शिकवलं। त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत। आम्हाला सर्व माता भगिनी प्रिय आहेत। आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही किंवा कोणाचा तिरस्कार करीत नाही, परंतु जे काही मास्टर माइंड आहेत, ज्यांना काही राजकारण करायचं आहे, त्याच्यातून काही पोळी भाजण्यासाठी अशी काही वाईट कृत्य करून समाजाला भडकवण्याचं काम करतात। मंत्रीजी, आता पोलिसांचं म्हणणं आहे की आरोपीला अटक केलेली आहे, तुम्हाला हे मान्य आहेत का? नाही, जे पोलीस खात्याने जे आम्हाला सांगितलं का आम्ही आरोपीला अटक केली, ते संपूर्ण चुकीचं आहे। कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला आरोपी करणं हे सुद्धा गुन्हा आहे। तसा पोलिसांचा खूप मोठा दोष आहे याच्यामध्ये, असं मला म्हणायचं। कारण पोलिसांनी सत्यता पडताळली नाही, फक्त काही समाजाच्या समाधानासाठी त्यांनी हे कृत्य केलेलं आहे असं मला म्हणायचं आहे। तुम्ही उपोषण सुरू केलेलं आहे, काय तुमची मागणी? हो, मी कालच त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलंय, जोपर्यंत ह्या गोष्टीचा न्याय लागत नाही तोपर्यंत मी एक धर्मगुरू या नात्याने काय इथं थांबणार आहे किंवा उपोषण करणार आहे। त्यासाठी मला सर्वांनी सहकार्य करावं असं मी त्या आंबेडकर समाजाला काय केलंय, उत्साहित केलं आणि त्यांनी मला ते आश्वासन दिलं आणि तेही आज माझ्याबरोबर बसलेले आहेत। YesNine मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।